आमच्या क्लिनिकमध्ये वेगवेगळ्या आजारांसाठी लोक येतात, परंतु त्यापैकी वजन कमी करण्याच्या उद्देशाने येणारे लोकसुद्धा खूप जास्त आहेत. त्यांच्याकडून खूप वेळा ऐकलं आहे की त्यांनी नकळतपणे वजन कमी करण्यासाठी काही पद्धतींचा वापर केला आहे, ज्यामुळे त्यांचं वजन काही महिने तरी कमी झालं, पण नंतर ते अचानक वाढलं आणि त्यात भर म्हणजे त्यांना अजून दुसरे काहीतरी नवीन त्रास झाले, नवीन विकार सुरू झाले. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण पाटील. गोसत्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला फिट राहायचं आहे का आणि निरोगीसुद्धा शरीर पाहिजे का? नक्कीच हे खूप चांगलं ध्येय आहे, पण कधीकधी वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये आपण काही ना काही चुका करतो. जर तुम्ही या प्रवासात असाल तर सावधान. तुम्ही यामधील धोके सगळ्यात पहिल्यांदा ओळखा आणि तुम्ही खरोखरच योग्य गोष्टी करत आहात का ते एकदा पडताळून पहा. कारण बरेच लोक कुणाचे तरी ऐकून काहीतरी उपाय करतात आणि नंतर त्यांना पश्चाताप होतो. तर आज पाहूयात की वजन कमी करताना आणि फिट होताना कोणत्या 5 चुका करू नयेत. म्हणजे कोणते 5 मुख्य धोके आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. यामध्ये सर्वात पहिला धोका म्हणजे फॅट, म्हणजे चरबी. तुमची चरबी कमी होण्यासाठी तुमच्या मसल्सची म्हणजे स्नायूंची हानी होणे. म्हणजे काय होतं, जर तुम्ही क्रॅश डाएटिंग किंवा अत्यंत कमी कॅलरी वापरून खूप वेगाने वजन कमी करत असाल तर तुम्ही जास्त आनंदी होऊ नये, कारण तुम्ही फॅटऐवजी मसल मासच कमी करत आहात. त्यामुळे असे होते की तुमच्या शरीराला अन्नातून पुरेशी कॅलरी तर मिळत नाही आणि ते एनर्जी मिळवण्यासाठी मसल टिश्यूजचा वापर सुरू करतं. आणि संशोधनानुसार मसल्सच्या हानीमुळे काही धोकादायक गोष्टी घडू शकतात, जसं की कमजोरी असेल, दिसण्यात बदल असेल किंवा दीर्घकाळ स्मृती कमी होणे किंवा पडण्याचा आणि फ्रॅक्चर होण्याचा धोकासुद्धा वाढतो. कधीकधी ताकद कमी होते आणि कमी डायजेशन, ज्यामुळे तुमचे दीर्घकाळ वजन कमी ठेवणं हे खूप कठीण होतं. त्यामुळे तुम्हाला कमजोरी जाणवत असेल, तुम्ही फॅटऐवजी मसल जर गमवत असाल तर लक्षात ठेवा, वजन कमी करणे आणि चरबी कमी करणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. तुम्हाला तुमच्या शरीरातील वाईट चरबी कमी करायची आहे, निरोगी स्नायूंचं वजन नाही कमी करायचं. दुसरे धोक्याचे चिन्ह म्हणजे मूड स्विंग. बऱ्याच जणांना हे माहीत नाही आहे. जर तुम्हाला अतिशय जास्त राग येत असेल किंवा तुम्हाला कोणीही सहज दुखावू शकत असेल किंवा तुमची चिडचिड होत असेल किंवा तुमचं मानसिक संतुलन साधण्यामध्ये जर तुमच्या अडचणी येत असतील तर ते आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळेच असतं. रिस्ट्रिक्टिव्ह डाएट हा कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि इतर पोषक तत्वांना कमी करतं, जे आपला मूड नियंत्रित करण्यास मदत करतात. बरेचसं संशोधन असे सांगतात की ओमेगा 3ची पातळी जर कमी झाली किंवा कार्बोहायड्रेटसारख्या आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे मेंदूमध्ये सेरोटोनिन नावाच्या बॅलन्स करणाऱ्या ग्रंथीमध्ये अडचणी येऊ शकतात, जे की आपल्याला आनंदी आणि प्रसन्न वाटण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे तुमचं ध्येय असे आहार खाणेच असावे ज्यामध्ये वजन कमी करण्याबरोबरच तुमचा मानसिक आरोग्याला देखील सपोर्ट देण्यासाठी तुम्हाला पुरेसे पोषक तत्व असावेत. तिसरा धोका म्हणजे स्लो डायजेशन. तुम्ही जेव्हा कॅलरी खूप प्रमाणात कमी करता तेव्हा तुमचं शरीर एनर्जी सेव्ह करण्यासाठी डायजेशन रेट कमी करतं. नो डायजेशनची काही चिन्ह म्हणजे थकवा असेल, ब्लोटिंग असेल, कॉन्स्टिपेशन किंवा गॅसेस, कोरडी त्वचा, केस गळणे असेल, वजन वाढणे, स्नायू किंवा सांध्यामध्ये वेदना असतील. स्लो डायजेशन म्हणजे शरीर कमी कॅलरी ठेवण्यासाठी सतत संघर्ष करत राहतं, ज्यामुळे वजन कमी करणं खूप कठीण होतं. आणि हे टाळण्यासाठी तुम्ही पुरेसे खाणे आणि व्यायामाचा अतिरेक न करणं याची सुद्धा तुम्ही खात्री केली गेली पाहिजे. चौथे धोक्याचे चिन्ह म्हणजे इंजुरीज किंवा जखमा होण्याचा वाढलेला धोका. जर तुम्ही जास्त व्यायामाचा तुमच्या दिनचर्येत किंवा तुमच्या रुटीनमध्ये स्वतःला खूप जास्त जोर देत असाल तर तुम्हाला स्नायूंच्या वेदना, सांध्याच्या वेदना आणि ताण, फ्रॅक्चरचा धोका वाढतो. वेळ वाचवण्यासाठी वॉर्मअप किंवा कूलडाऊन वगळणे हे तुम्हाला इंजुरी होण्याची शक्यता वाढवतं. म्हणून लक्षात ठेवा की वजन कमी करणं हे मॅरेथॉन आहे, स्प्रिंट नाही. त्यामुळे तुमच्या शरीराचं ऐका, तुमच्या शरीराला विश्रांती द्या आणि वॉर्मअप हा कधीही स्किप करू नका. शेवटचं 5वं धोक्याचं चिन्ह म्हणजे झोपेचा त्रास. जर तुम्हाला झोपायला त्रास होत असेल, रात्री वारंवार जाग येत असेल किंवा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ताजेतवानं फ्रेश वाटत नसेल तर तुमचं हे शरीर तणावग्रस्त नक्कीच आहे किंवा तुम्हाला अपुरी कॅलरी सेवनाचे चिन्ह असू शकतं. जेव्हा शरीर तणावाच्या स्थितीमध्ये असते तेव्हा ते अधिक कोर्टिसोल तयार करतं. कोर्टिसोल म्हणजे एक स्ट्रेस हार्मोन आहे जो झोपेच्या चक्रामध्ये थेट हस्तक्षेप करू शकतो. वजन कमी करण्यासाठी चांगली झोप ही अतिशय आवश्यक आहे, कारण ते शरीराला परत नवीन करत असते आणि निरोगी चयापचय किंवा निरोगी डायजेशन राखण्यासाठी ती मदत करते. त्यामुळे तुमची झोप ही त्रासदायक असेल तर तुमची डेली रुटीन पुन्हा एकदा तपासण्याची गरज आहे. तुम्ही स्वतःला खूप स्ट्रेस तर देत नाही ना याची खात्री करण्याची ही वेळ आलेली आहे. जर तुम्ही या 5 धोक्यांच्या चिन्हापैकी कोणतेही एक अनुभवत असाल तर तुमचा वेट लॉस प्लॅन परत एकदा बारकाईनं तपासून पहा आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची नक्कीच गरज आहे असं मला वाटतं. लक्षात ठेवा, वजन कमी करणं हे तुमच्या एकूण आरोग्य आणि तुमच्या ओव्हरऑल फिटनेस सुधारण्यासाठी
फक्त वजन मोजण्याच्या मशीनवर विशिष्ट किलोपर्यंत पोहोचण्यासाठी नाही आहे, तर तुमचं ओव्हरऑल हेल्थ बेटर करण्यासाठी आहे. धन्यवाद.